वरुड नावाचं गाव आहे, वरुड. त्या गावामध्ये असणारी जनाबाई बरीच नावाची परती त्या संगमावर कपडे धुवायला गेली आणि कपडे धुताना तिनं हात घातला तर तिच्या हाताला आठवडं लागलं की म्हणजे काय माणसं जोडतायत, प्राण्याचे आठवडे आणून टाकतात, त्याच्या बाजूला झुंजर होता. तो म्हणला अगं बाई प्राण्याचे नाही, संभाजी राजाचे शिवाजी राजाचा मुलगा त्याने औरंगजेबाला मारून टाकले. तिने फक्त ऐकलं होतं की तात्काळ गावामध्ये गेली, तिनं सगळ्याला सांगितलं, परंतु कुणाची हिंमत होईना. कारण अगोदरच औरंगजेबानं परिसरामधल्या सगळ्या गावामध्ये जेवढे तरुण आहेत त्या सगळ्यांना ठोकून बेजार केलं होतं. एकही गावामध्ये घोडं ठेवलं नव्हतं. जेवढे तरुण होते तेवढ्यांना त्यांनी मारलं होतं, बेदम ठोकले होते. आणि मग आता कुणी करायचं, या वेळेला सायंकाळ झाली, गावामध्ये कुणी पुरुष बाहेर पडवला गेला. त्या ठिकाणी पाटील आणि जना पडतील यांनी निर्णय केला, गावामधल्या सगळ्या महिला एकत्र झाल्या. आधार पडल्यानंतर त्या घाटावर गेल्या. त्यांनी त्या ठिकाणी संभाजी राजांचे उजेडाच्या साह्यानं सगळे शरीराचे अवशेष सापड शोधले. कुणाला कान सापडला, हात सापडला, पाय सापडले, कुणाला हातलं सापडलं, ते सगळे एकत्र गोळा केले आणि आणून त्या गावामध्ये ठेवले. सगळी चिताराची तयारी झाली, परंतु आता कुणाच्या जागेमध्ये चितेला अग्नी द्यायची, चिता रचायची असा प्रश्न निर्माण झाला. आणि त्या ठिकाणी असणारा रायप्पा महाराजाचा मावस भाऊ गोविंद नाथ होता. तो म्हणला माझ्या जागेमध्ये संभाजी राजांना जावा. आणि ज्या रायप्पानं संभाजीसाठी जीवदान बलिदान दिलं, आमचे पूर्वज त्यांच्यासाठी होते, माझं काय व्हायचं ती होऊ दे, कुणी तुम्ही जागा घेऊ नका, माझ्या जागेमध्ये ह्या राजे संभाजीचं तुम्ही अंत्यविधी करा. आणि त्या गोविंदनाथ त्याच्या जागेमध्ये संभाजीराजांचा अंत्यविधी केला. पहाटे सगळेजण एकत्र जमले. 5 पुण्याच्या अगोदरची रात उचलली, नेऊन संगमावर सोडली आणि त्या ठिकाणी या संभाजीराजांना सगळ्यांनी आदरांजली वाहिली. परत गावामध्ये सगळे आले. आपण मोठे झाल्यानंतर कधी गेला तर त्या ठिकाणी कोल्हापूर नावाचं ठिकाण आळंदीच्या पलीकडे जवळ आहे 5-6 किलोमीटरवर, आणि त्याच्याच पलीकडे वडू बुद्रुक नावाचं गाव आहे. तिथं संभाजीराजांची आजही समाधी महारवाड्यामध्ये आहे. याच्या महाप्रतापी शिवाजी स्वराज्याच्या छत्रपती शिवरायाच्या सुपुत्राला आपण बघून या, त्याच्या समाजावर आपलं डोकं टेकवा, म्हणजे त्याच्यामध्ये असणारे प्रमाणिकपणा आपल्याकडे आहे. आपला संभाजी राजाविषयी फार चुकीचं सांगितलं गेलं. त्याच्यानंतर सरासरी 122 वर्षांनी त्यांचे असणारे जे चिटणीस होते बाळाजी आवजी, त्याच्या वंशजानं म्हणजे मल्हार रामराव चिटणीसाने संभाजी राजावर चरित्र लिहिलं, तोपर्यंत लिहिलं नव्हतं. या चरित्रामध्ये त्यांनी अत्यंत रागानं संभाजी राजा म्हणजे गावडा, संभाजी राजा म्हणजे रंगीबाज, संभाजी राजा म्हणजे बैलामध्ये फिरणारा अशा प्रकारचं लिहून ठेवलं. आणि म्हणून आजी घडीला संभाजी राजे आपल्याकडे बदनाम आहे. माझा विषय निवडायचा हेतू एवढाच होता की तुमच्या मनामध्ये कुठेतरी संभाजी जागृत व्हावा, तुमच्या वाढत्या वयानुसार तुम्ही संभाजीचा अभ्यास करावा आणि संभाजी तुमच्यामध्ये सामावला जावा, तुमच्यामध्ये संभाजी उतरला जावा आणि संभाजीनं ज्या पद्धतीनं वर्तन केलं की तुम्हाला जाण व्हावी आणि खरं या ठिकाणी शिवाजींचे मावळे परत तयार व्हावे, एवढा उद्देश होता. म्हणून तुमच्या समोर संभाजी मांडला. मला त्याच्या संधीबद्दल तुमचे सर्वांच्या विचारांचा सांगायचे आभार मानतो. धन्यवाद.